नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. NAVS आणि स्कॉलरशिप 2024-25 विषय गणित घटक विस्तार सूत्रे यामध्ये विस्तार सूत्रांचे उपयोजन पाहणार आहोत. विस्तार सूत्रांचे उपयोजन यामध्ये काही विस्तार सूत्रे आणि त्यावरील काही उदाहरणे व त्यांच्या ट्रिक्स आपण पाहणार आहोत. विस्तार सूत्रे. मागील इयत्तेत आपण खालील विस्तार सूत्रांचा अभ्यास केलेला आहे. पहिलं विस्तार सूत्र आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. दुसरं विस्तार सूत्र आहे ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. आणि तिसरं विस्तार सूत्र आपण पाहिलेलं आहे ए अधिक बी गुणिले दुसऱ्या कंसात ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग. पहिलं पद समान आहे, दुसरं पद समान आहे, चिन्ह विरुद्ध असेल तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. अशा प्रकारे ही विस्तार सूत्रे आपण पाहिलेली आहेत. आणखी काही विस्तार सूत्रे आपण यामध्ये आज आपण पाहूया. पहिलं विस्तार सूत्र आहे एक्स अधिक ए दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी चा विस्तार करणे. म्हणजे पहिलं पद समान आहे, दुसरं पद मात्र भिन्न आहे. अशा वेळेला काय करायचं? एक्स अधिक ए दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी बरोबर पहिल्या कंसातील एक्स न दुसऱ्या कंसाला गुणायचं अधिक ए न दुसऱ्या कंसाला गुणायचं. एक्स कंसात एक्स अधिक बी अधिक ए कंसात एक्स अधिक बी बरोबर एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग अधिक एक्स गुणिले बी बी एक्स अधिक ए गुणिले एक्स ए एक्स अधिक ए गुणिले बी ए बी बरोबर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक ए एक्स यामधून कॉमन एक्स निघेल ए अधिक बी कंस पूर्ण गुणिले एक्स अधिक ए बी आहे तसंच. म्हणजेच एक्स अधिक ए दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी असेल त्यावेळेला एक्स वर्ग अधिक ए अधिक बी गुणिले एक्स अधिक ए बी. म्हणजे पहिलं पद समान असेल, दुसरी पद भिन्न असतील तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या दोन्ही पदांच्या अधिक दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज गुणिले पहिले पद अधिक दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार असे हे विस्तार सूत्र तयार होते. दुसरं विस्तार सूत्र आहे ए अधिक बी कंसाचा घनचा विस्तार करणे. ए अधिक बी कंसाचा घन बरोबर कंसाचा घन आहे म्हणून त्या कंसाचा 3 वेळा गुणाकार. पहिला कंस आहे तसाच लिहायचा आणि दुसऱ्या दोन्ही कंसाचा गुणाकार ए अधिक बी गुणिले ए अधिक बी दोन्ही कंस सारखे आहेत म्हणून ए अधिक बी कंसाचा वर्ग त्याचा विस्तार आपण पाहिलेला ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. म्हणजे पहिला कंस आहे तसं लिहिला आणि दुसऱ्या दोन्ही कंसाचा विस्तार ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. पहिल्या कंसातील ए न दुसऱ्या कंसाला गुणायचं अधिक बी न दुसऱ्या कंसाला गुणायचं. म्हणजे ए कंसात ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग अधिक बी ने दुसऱ्या कंसाला गुणायचं ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. तर ए गुणिले ए वर्ग बरोबर ए घन अधिक ए गुणिले 2ab ए ए गुणाकार ए वर्ग होईल म्हणजे 2a वर्ग बी अधिक ए गुणिले बी वर्ग ए बी वर्ग. आता बी न गुणायचा आहे बी गुणिले ए वर्ग म्हणजे ए वर्ग बी अधिक बी गुणिले 2ab 2ab वर्ग बी गुणिले बी वर्ग बरोबर बी घन. म्हणून ए घन अधिक 2a वर्ग बी अधिक ए वर्ग बी 3a वर्ग बी अधिक ए बी वर्ग अधिक 2ab वर्ग 3ab वर्ग अधिक बी घन आहे तसंच लिहिलं आपण. म्हणजे विस्तार सूत्र काय तयार होईल ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग अधिक बी घन असे हे विस्तार सूत्र तयार होते. पुढील विस्तार सूत्र आहे ए वजा बी कंसाचा घनचा विस्तार करणे. ए वजा बी कंसाचा घन बरोबर कंसाचा 3 वेळा गुणाकार दुसऱ्या दोन्ही कंसाचा गुणाकार म्हणजेच ए वजा बी कंसाचा वर्ग याचा विस्तार आपण पाहिलेला आहे ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. म्हणून पहिला कंस आहे तसा याचा ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये या दोन्ही कंसांचा गुणाकार ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग बरोबर ए न दुसऱ्या कंसाला गुणायचं वजा बी न दुसऱ्या कंसाला गुणायचं.
ए कंसात ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग वजा बी न दुसऱ्या कंसाला गुणायचं वजा बी गुणिले कंसात ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. तर ए गुणिले ए वर्ग बरोबर ए घन वजा ए गुणिले 2ab म्हणजे वजा 2a वर्ग बी अधिक ए गुणिले बी वर्ग ए बी वर्ग. आता वजा बी गुणायचं आहे वजा बी गुणिले ए वर्ग बी हे वजा वजा अधिक होईल बी गुणिले 2ab म्हणजेच 2ab वर्ग हे वजा हे अधिक वजा बी गुणिले बी वर्ग बी घन. म्हणून बरोबर ए घन वजा 2a वर्ग बी वजा 2a वर्ग बी म्हणजे वजा 3a वर्ग बी अधिक ए बी वर्ग अधिक 2ab वर्ग बरोबर अधिक 3ab वर्ग हे वजा बी घन आहे. तसंच म्हणजे विस्तार सूत्र काय तयार झालं ए वजा बी कंसाचा घन बरोबर ए घन वजा 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग वजा बी घन असं हे विस्तार सूत्र तयार होईल. ही सूत्र पाठ करून ठेवली पाहिजेत आणि याच्यावरची उदाहरणं सोडवली पाहिजेत. चौथं विस्तार सूत्र आहे ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्गचा विस्तार करणे. ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए अधिक बी अधिक सी दुसऱ्या कंसात ए अधिक बी अधिक सी बरोबर पहिल्या पदाने ए न दुसऱ्या कंसाला गुणायचं ए कंसात ए अधिक बी अधिक सी त्यानंतर अधिक बी ने दुसऱ्या कंसाला गुणायचं जे बी कंसात ए अधिक बी अधिक सी अधिक सी ने दुसऱ्या कंसाला गुणायचं सी कंसात ए अधिक बी अधिक सी बरोबर ए गुणिले ए वर्ग अधिक ए गुणिले बी ए बी अधिक ए गुणिले सी ए सी. तर बी न गुणूया बी गुणिले ए अधिक ए बी त्यानंतर बी गुणिले बी अधिक बी वर्ग त्यानंतर बी गुणिले सी अधिक बी सी. आता सी न गुणूया सी गुणिले ए बरोबर ए सी अधिक सी गुणिले बी बी सी अधिक सी गुणिले सी सी वर्ग. अशा तऱ्हेनं हा गुणाकार करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर वर्ग पद आहे ते आपण सुरुवातीला घेऊया म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग त्यानंतर ए बी अधिक ए बी म्हणजे अधिक 2ab त्यानंतर बी सी अधिक बी सी म्हणजे अधिक 2bc आणि ए सी अधिक ए सी अधिक 2ac असं हे विस्तार सूत्र तयार होईल. म्हणजेच ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणजे पहिल्या 2 पदांच्या गुणाकाराची दुप्पट ए गुणिले बी ए बी अधिक 2ab अधिक दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 2bc अधिक पहिल्या आणि तिसऱ्या पदाच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 2ac. अशा तऱ्हेनं हे विस्तार सूत्र तयार होते. तर या विस्तार सूत्रांचा उपयोग करून आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत. पहिलं उदाहरण आहे कंसात 4x वजा 4/x कंस पूर्ण बरोबर 6 तर 16x वर्ग अधिक 16/x वर्ग बरोबर प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 36, 68, 32 आणि 64. दिलेली माहिती आपण लिहून घेऊया. 4x वजा 4/x कंस पूर्ण बरोबर 6 हे दिलेलं आहे. दोन्ही बाजूचा वर्ग करूया. 4x वजा 4/x कंसाचा वर्ग बरोबर 6चाही वर्ग करायचा. आता इथं पहिल्या पदाचा वर्ग 16x वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणजे 2 गुणिले 4x गुणिले 4/x अधिक
दुसऱ्या पदाचा वर्ग 4चा वर्ग 16/x चा वर्ग x वर्ग बरोबर 6चा वर्ग 36. आता इथं 16x वर्ग आहे तसंच राहणार आहे वजा 2 × 4 × 4 बेचोक 8 चोक 32 हे x ला x कॅन्सल होईल कारण इथं अंशस्थानी इथं छेदस्थानी आहे म्हणजे वजा 32 अधिक 16/x वर्ग आहे तसंच राहणार आहे. हे वजा 32 आहे ते उजवीकडे गेल्यानंतर अधिक होईल म्हणून 16x वर्ग अधिक 16/x वर्ग बरोबर 36 अधिक 32 म्हणून 16x वर्ग अधिक 16/x वर्ग बरोबर 68. ऑप्शन नंबर 2. पुढील उदाहरण क्रमांक 2. 9m वर्ग अधिक 30mn अधिक कंसात a वजा 3 कंस पूर्ण n वर्ग ही पूर्ण वर्ग राशी आहे तर a बरोबर किती. ऑप्शन्स आहेत 22 25 28 30. 9m वर्ग अधिक 30mn अधिक a वजा 3 कंस पूर्ण n वर्ग ही पूर्ण वर्ग राशी आहे म्हणजे या वर्ग राशी मधलं पहिलं वर्गपद आहे 9m वर्ग मधलं पद आहे 30mn आणि तिसरे पद आहे a वजा 3 गुणिले n वर्ग. अशी पहिले मधले पद आणि तिसरे पद ही तिन्ही पद आपल्याला माहित असली पाहिजेत. पहिले पद आणि तिसरे पद हे पूर्ण वर्गपद असते आणि मधले पद हे वर्गपद नाही लक्षात घ्या. सूत्र आहे मधलं पद काढण्याचं सूत्र आहे 2 गुणिले पहिल्या पदाचे वर्गमूळ गुणिले तिसऱ्या पदाचे वर्गमूळ बरोबर मधले पद. आता किमती ठेवूया 2 गुणिले पहिले पद 9m वर्ग आहे गुणिले तिसरे पद कंसात a वजा 3 कंस पूर्ण n वर्ग हे तिसरे पद आहे आणि मधले पद 30mn आहे बरोबर 2 गुणिले 9m वर्गचे वर्गमूळ 3m गुणिले a वजा 3 चे वर्गमूळ निघत नाही ते वर्गमुळात आहे तसंच ठेवायचं n वर्गमूळचे वर्गमूळ n बरोबर 30mn. आता गुणाकार बघूया 2 गुणिले 3m गुणिले n म्हणजे 6mn 6mn गुणिले वर्गमुळात a वजा 3 बरोबर 30mn. 6mn जर उजवीकडे घालवलं तर भागिले होईल म्हणजे 6 ने 30 ला भागल्यानंतर 5 येईल mn ला mn कॅन्सल होईल म्हणजे वर्गमुळात a वजा 3 बरोबर 5 येईल. आता दोन्ही बाजूचा वर्ग करूया दोन्ही बाजूचा वर्ग केला तर हे वर्गमूळ चिन्ह नाहीस होईल म्हणजेच a वजा 3 बरोबर 5 चा वर्ग 25 हे वजा 3 उजवीकडे घालवा म्हणजेच a बरोबर 25 अधिक 3 म्हणून a बरोबर 28 म्हणजे a ची किंमत 28 येईल. ऑप्शन नंबर 3. पुढील उदाहरण क्रमांक 3. 101 चा घन बरोबर किती. ऑप्शन्स आहेत 10,30,301 10,30,031 13,03,301 10,03,301. 101 चा घन बरोबर 101 ही संख्या 100 अधिक 1 कंसाचा घन अशी लिहिता येते. आता याचा विस्तार करूया आपण. पहिल्या पदाचा घन 100चा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद 3 गुणिले 100चा वर्ग गुणिले 1 अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 3 गुणिले 100 गुणिले 1 चा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन म्हणजे 1 चा घन. 100चा घन करूया 100चा जर घन केला तर 10 लाख येईल अधिक 3 गुणिले 100चा वर्ग 10,000 3 गुणिले 1 3 100चा वर्ग 10,000 3 गुणिले 100 300 गुणिले 1 चा वर्ग 1
अधिक 1 बरोबर हे 10 लाख आहे तसंच 3 × 10,000 बरोबर 30,000 अधिक 300 × 1 300 अधिक 1 आहे तसंच ठेवलं आपण. या सर्वांची बेरीज 10 लाख अधिक 30,000 अधिक 300 अधिक 1 बरोबर 10,30,301. ऑप्शन नंबर 1. पुढील उदाहरण बघूया. उदाहरण क्रमांक 4. 198चा घन बरोबर किती? ऑप्शन्स आहेत 77,62,392, 72,62,712, 81,64,812, 78,65,912. 198चा घन बरोबर 200-2. 198 संख्या 200-2 अशी लिहिता येते. कंसाचा घन. आता याचा विस्तार करायचा आहे आपल्याला. पहिल्या पदाचा घन म्हणजे 200चा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद 3 गुणिले 200चा वर्ग गुणिले दुसरे पद 2 अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा 2चा घन बरोबर 200चा घन बरोबर 80 लाख वजा 3 गुणिले 2 6 200चा वर्ग बरोबर 40,000 अधिक 3 गुणिले 200 600 गुणिले 2चा वर्ग 4 वजा 2चा घन 8 बरोबर 80 लाख वजा 6 गुणिले 40,000 बरोबर 2,40,000 अधिक 600 गुणिले 4 बरोबर 6 × 24 2,400 वजा 8 म्हणजेच 80 लाखामधून 2,40,000 वजा करा. त्यामध्ये 2,400 मिळवा आणि पुन्हा त्यातून 8 वजा केले तर उत्तर 77,62,392 मिळते. ऑप्शन नंबर 1. पुढील उदाहरण क्रमांक 5. यम वजा एन बरोबर 4 mn बरोबर 96 तर यम अधिक एन बरोबर प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 400 20 100 200. यम अधिक एन कंसाचा वर्ग बरोबर यम वर्ग अधिक 2mn अधिक एन वर्ग बरोबर यम वर्ग आहे तसं ठेवलं वजा 2mn अधिक 2mn म्हणजे वजा 2mn अधिक 2mn कॅन्सल होईल. अधिक 2mn आहे तसंच राहणार आहे. म्हणजेच एम वर्ग वजा 2mn अधिक एन वर्ग अधिक हे 2mn आणि हे वजा 2mn साठी अधिक 2mn मिळवले म्हणजे याला हे कॅन्सल होईल. आहे थोडंच राहणार आहे. आता एम वर्ग वजा 2mn अधिक एन वर्ग हे कशाचा विस्तार आहे तर एम वजा एन कंसाचा वर्ग आणि 2mn अधिक 2mn बरोबर 4mn म्हणजे यम वजा एन कंसाचा वर्ग अधिक 4mn. यम वजा एन यांची किंमत दिलेली आहे 4 म्हणजे 4चा वर्ग अधिक 4 गुणिले mn ची किंमत 96 दिली आहे म्हणजे 4 गुणिले 96 4चा वर्ग 16 अधिक 4 गुणिले 96 बरोबर 384 16 अधिक 384 बरोबर यम अधिक एन कंसाचा वर्ग बरोबर 400. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया म्हणजे यम अधिक एन बरोबर 400चं वर्गमूळ 20 म्हणून यम अधिक एन ची किंमत 20 येईल. ऑप्शन नंबर 2. पुढील उदाहरण क्रमांक 6. यम वजा एन बरोबर 6 mn बरोबर 33.25 तर 3m वर्ग वजा 3n वर्ग बरोबर किती? ऑप्शन्स आहेत 134 244 234 256.
सूत्र आपल्याला माहित आहे यम अधिक यन कंसाचा वर्ग बरोबर यम वजा यन कंसाचा वर्ग अधिक 4 mn. हे मागील उदाहरणामध्ये आपण सूत्र पाहिलेलं आहे. किमती ठेवूया आपण. यम वजा यनची किंमत 6 आणि mn ची किंमत 33.25 बरोबर 6चा वर्ग अधिक 4 गुणिले mn ची किंमत 33.25. 6चा वर्ग 36 अधिक 4 गुणिले 33.25 यांचा गुणाकार 133. 36 अधिक 133 बरोबर 169. म्हणजे यम अधिक यन कंसाचा वर्ग बरोबर 169. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया म्हणून यम अधिक यन बरोबर 13 किंमत मिळाली. आता आपल्याला किंमत विचारलेली आहे कशी 3m वर्ग वजा 3n वर्गची किंमत विचारलेली आहे. 3 कंसात m वर्ग वजा n वर्ग बरोबर m वर्ग वजा n वर्गचे अवयव पहिल्या कंसात m अधिक n दुसऱ्या कंसात m वजा n म्हणजे 3 गुणिले आहे तसं ठेवायचं. 3 कंसात m अधिक n दुसऱ्या कंसात m वजा n. किमती ठेवूया. m अधिक n ची किंमत 13 m वजा n ची किंमत 6 दिलेली आहे म्हणजे बरोबर 3m वर्ग 3 जर गुणलं तर 3m वर्ग वजा 3n वर्ग बरोबर 3 गुणिले यम अधिक यांची किंमत 13 गुणिले यम वजा यांची किंमत 6. 3 गुणिले 13 39. 39 गुणिले 6 बरोबर 234. म्हणून 3m वर्ग वजा 3n वर्ग बरोबर 234 ही किंमत मिळेल. ऑप्शन नंबर 3. पुढील उदाहरण क्रमांक 7. ए अधिक बी बरोबर 4 ए बी बरोबर 3.75 तर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर किती. ऑप्शन्स आहेत 8.5 16 8 12.25. ए अधिक बी बरोबर 4 दिलेला आहे. दोन्ही बाजूचा वर्ग करूया म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर 4चा वर्ग. विस्तार करूया आपण याचा. ए व अधिक बी कंसाचा वर्ग याचा विस्तार आपल्याला माहित आहे. ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग बरोबर 4चा वर्ग 16. हे अधिक 2ab आपण उजव्या बाजूला घालूया वजा होईल म्हणून ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 16 वजा 2ab. ab ची किंमत आपल्याला 3.75 माहित आहे म्हणून बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 16 वजा 2 गुणिले 3.75. 2 गुणिले 3.75 यांचा गुणाकार केला तर गुणाकार 7.5 येतो म्हणजे 16 वजा 7.5 म्हणून 8.5 ही वजा बाकी येईल म्हणून ए वर्ग अधिक बी वर्गची किंमत 8.5 असेल. ऑप्शन नंबर 1. पुढील उदाहरण क्रमांक 8. 4x वर्ग अधिक 20x ही पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी त्यात पुढील पैकी कोणते पद मिळवावे. ऑप्शन्स आहेत 25 5 9 आणि 36. पहिले पद 4x वर्ग आहे. मधले पद 20x दिलेलं आहे. तिसरे पद हे पूर्ण वर्गपद असते ते पूर्ण वर्गपद काढायचं आहे. ऑप्शन मध्ये 25 9 आणि 36 ही 3 वर्गपद दिलेली आहेत. मग त्या 3 पैकी कोणतं वर्गपद मिळते ते आपल्याला शोधायचं आहे. तिसरे पद बरोबर मधल्या पदाचा वर्ग छेद पहिल्या पदाची चौपट हे सूत्र आहे. किमती ठेवूया आपण. मधले पद मधल्या पदाचा वर्ग करायचा आहे. मधले पद 20x आहे म्हणून 20x चा वर्ग छेद पहिले पद 4x वर्ग आहे त्याची चौपट म्हणजे 4 गुणिले 4x वर्ग. 4 गुणिले 4x 16x वर्ग आणि 20x चा वर्ग जर केला तर तो 420 चा वर्ग 400 आणि x वर्गचा x वर्ग. 400x वर्ग छेद 16x वर्ग. x वर्गला x वर्ग कॅन्सल होईल. 16 न जर 400 लावलं तर 16 दोन्ही 32 16 पंचे 80 25 येईल. म्हणून दिलेली राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात 25 हे पद मिळवावे लागेल. ऑप्शन नंबर 1. पुढील उदाहरण बघूया. पुढील उदाहरण क्रमांक 9. 64x वर्ग अधिक y वर्ग छेद 25 ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढील पैकी कोणते पद मिळवावे. ऑप्शन्स आहेत 8/5
एक्स वाय, 16/5 एक्स वाय, -8/5 एक्स वाय आणि 4/5 एक्स वाय. पहिले पद 64 एक्स वर्ग आहे. तिसरे पद वाय वर्ग छेद 25 दिलेला आहे. मधले पद आपल्याला काढायचं आहे. मधले पद काढण्यासाठी सूत्र आपल्याला माहित आहे. मधले पद बरोबर 2 गुणिले पहिल्या पदाचे वर्गमूळ गुणिले तिसऱ्या पदाचे वर्गमूळ. किमती ठेवूया. बरोबर 2 गुणिले पहिले पद आहे 64 एक्स वर्ग म्हणजे वर्गमुळात 64 एक्स वर्ग गुणिले तिसरे पद, तिसऱ्या पदाचं वर्गमूळ तिसरे पद आहे वाय वर्ग छेद 25. हे वर्गमुळात घेतले आपण. आता यांचं वर्गमूळ घेऊया. 2 गुणिले 64चं वर्गमूळ 8, एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स, वाय वर्गचे वर्गमूळ वाय, 25चे वर्गमूळ छेद 5. आता इथं भाग जात नाही कुठेही. 8 गुणिले 2 16 एक्स वाय छेद 5 म्हणजे 16/5 एक्स वाय हे मधले पद येईल आणि हे पद त्यामध्ये मिळवावं लागेल. ऑप्शन नंबर 2. पुढील उदाहरण क्रमांक 10. कंसात 4.8 कंसाचा घन अधिक कंसात 3.2 कंसाचा घन छेद 4.8 कंसाचा वर्ग वजा 4.8 गुणिले 3.2 अधिक 3.2 कंसाचा वर्ग बरोबर किती? ऑप्शन्स आहेत 1.6, 10, 8 आणि 1. 4.8 कंसाचा घन अधिक 3.2 कंसाचा घन छेद 4.8 कंसाचा वर्ग वजा 4.8 गुणिले 3.2 अधिक 3.2 कंसाचा वर्ग बरोबर. आता इथं दोन्ही पदांचा घन आहे. दोन्ही पदांचा घन असतील तर त्याचे अवयव पहिल्या कंसात दोन्ही पदांच्या घनमुळांची बेरीज म्हणजे 4.8 अधिक 3.2. आता या कंसातील पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा विस्तार करायचा आहे आपल्याला. विस्तार कसा? यातलं पहिलं पद 4.8 आहे आणि दुसरं पद 3.2 आहे. पहिल्या पदाचा वर्ग 4.8 कंसाचा वर्ग चिन्ह विरुद्ध वजा दोन्ही पदांचा गुणाकार 4.8 गुणिले 3.2 म्हणजे वजा 4.8 गुणिले 3.2 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 3.2 कंसाचा वर्ग छेद आहे तसंच लिहायचं आहे. 4.8 कंसाचा वर्ग वजा 4.8 गुणिले 3.2 अधिक 3.2 कंसाचा वर्ग. छेदस्थानी असणारा जो कंस आहे त्या कंसाला हा वरचा मोठा कंस कॅन्सल होईल. दोन्ही कंस सारखेच आहेत. राहणार काय फक्त 4.8 अधिक 3.2 यांची जर बेरीज केली तर बेरीज 8 येते. म्हणून या दिलेल्या राशीची किंमत 8 येईल. ऑप्शन नंबर 3. अशा तऱ्हेनं आज आपण विस्तार सूत्रांची माहिती घेतली आणि या विस्तार सूत्रांचे उपयोजन करून उदाहरणे कशी सोडवायची, ट्रिक्स कशा वापरल्या याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिली. हा व्हिडिओ आवडला असेल तर मॅथ सक्सेस हे चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.